नमस्कार मित्रांनो, मी समीर नलावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल मिस्टर समीर नलावडेची सहर्ष स्वागत होतो. आणि आज मी आलो आहे आपल्या वेताळामंडळ येथील हे जे मला दिसतं वेतोबाचं मंदिर आहे आणि ते लहान लहान मुलं खेळत आहेत. इथे हे वेतोबाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये मी आज आलो आहे आणि इथे आहे आता थोड्याच वेळात एक कार्यक्रम होणार आहे. चित्ररथ दिंडी म्हणू शकतो आपण थोडक्यात, म्हणजे काही देखावे दाखवले जाणार आहेत आणि हा एक दिंडीचा कार्यक्रम आहे. तर थोडक्यात दिंडी असा हा एक कार्यक्रम दिंडी काढली जाणार आहे. तर हा तुम्हाला आता इथे बघायला भेटणार आहे माझ्या चॅनलमार्फत. तर दाखवतो तुम्हाला. बाहेर आता भजन वगैरे चालू आहे सध्या आणि तुम्ही बघू शकताय बघा इकडे भजन चालू आहे बाहेरच्या साईडला. आणि हे आता मंदिर जे आहे मित्रांनो याचे हे काम पूर्ण झालेलं आहे. तर या मंदिरामध्ये हा जो कार्यक्रम आहे तो या मंदिराच्या जो कलर वगैरे करायचं होतं ते पूर्ण झाल्यामुळे हे आज कार्यक्रम करण्यात आलेले आहे. तर दाखवतो आता तुम्हाला थोड्याच वेळा दिंडी येईल जातात थोड्याच वेळा. चला दाखवतो. तर हे आहे मित्रांनो आपल्या वेताळ बांबार्डे गावातील वेतोबाचं मंदिर आणि ही आहे वेतोबाची मूर्ती, श्रीदेव वेतोबाची मूर्ती. इथे बघा मित्रांनो, इथे तुम्हाला दिसते ही पालखी दिसते. पालखीमध्ये आता काय नाही. तर इथे बघा भजन बसलंय. हा भजनाचा कार्यक्रम चालू आहे ते आता सध्या. भजन सुद्धा उभे राहून स्टँडिंग पोझिशनमध्ये आहे भजन. इथे सर्वजण जमले आहेत मंदिरामध्ये हा कार्यक्रम बघण्यासाठी.
त्याची जमव करून सर्वजण आता तयारी करत आहे तिकडे त्या साईडला वरच्या साईडला. चला आता जाऊया तिकडे.
पाऊस आलाय आणि पावसामध्ये पण दिंडी चालू आहे बघा. आम्हाला भिजलं झालं, मोबाईल भिजला म्हणून इकडे आलो आतमध्ये. कमी झालाय आणि आता पुढे आलो. दिंडी स्पर्धा हार्दिक स्वागत. श्रीदेव वेतोबा उत्सव मंडळ आयोजित आणि श्री निलेश राणी प्रतिष्ठान पुरस्कृत भव्य दिंडी स्पर्धेमध्ये तेलीवाडी मित्र मंडळ सहर्ष सादर करीत आहोत. थोर भक्त प्रल्हादाची कथा म्हणजेच हिरण्यकश्यपूचा वध. हिरण्यकश्यपूचा वध. भक्त प्रल्हाद श्रीहरी विष्णूचा निस्सीम भक्त. त्याच्या मुखामध्ये अहोरात्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र असायचा. परंतु दुष्ट आणि क्रूर असलेला त्याचा बाप हिरण्यकश्यपू त्याला श्रीहरी विष्णूचे नामस्मरण करण्यापासून रोखत असायचा. प्रल्हादाच्या मुखातून श्रीहरी विष्णूचे नामस्मरण ऐकल्यावर हिरण्यकश्यपूच्या तळपायाची आग मस्तकात जायची आणि याच कारणास्तव अनेकदा त्याने भक्त प्रल्हादाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्याला कड्यावरून खाली लोटलं, हत्तीच्या पायी दिलं, उकळत्या तेलामध्ये त्याला टाकलं. परंतु प्रत्येक वेळी श्रीहरी विष्णूने प्रल्हादाचे प्राण वाचवले. आज मात्र हिरण्यकश्यपूच्या क्रूरतेची हद्द झाली आणि श्रीहरी विष्णूने नरसिंह अवतार घेऊन हिरण्यकश्यपूची जीवन यात्रा कशी संपवली ते आपण आज पाहणार आहोत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 एक क्षणही जात नाही तुझ्या नामा वाचून. माझ्या मुखामध्ये सतत तुझेच नाम असावे हीच इच्छा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. प्रल्हाद, कोणाचं नामस्मरण करतो आहेस? त्या काळ्या कपटी विष्णूच. अरे तो कसला देव? प्रल्हाद, बंद कर त्या विष्णूचं नामस्मरण. पिताश्री, असं बोलू नका. माझा देव कृपावंत आहे, दयेचा सागर आहे, दयावान आहे तो. असं? मग मला आज पाहायचाच आहे. कुठे आहे तुझा देव आणि काय करतो तुझा देव? पिताश्री, माझा देव या सृष्टीतील चराचरामध्ये आहे. तो जडी तळी काष्टी पाषाणी भरलेला आहे. मग सांग प्रल्हाद, या 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 दगडामध्ये आहे तुझा देव? होय पिताश्री. या समोर दिसणाऱ्या झाडामध्ये आहे तुझा देव? होय पिताश्री. मग सांग प्रल्हाद, या या निर्जीव खांबामध्ये आहे तुझा देव? होय पिताश्री, या खांबामध्येही माझा देव आहे. मग आज मला पाहायचंय.
कसा वाचवायला येतो तुझा देव? काय करतो तुझा देव? आज मला पाहायचंय. देवा, माझ्या जीवनाचा अंत जवळ आला आहे. आपण मला दर्शन द्यावे हीच शेवटची इच्छा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कौन कहते हैं भगवान आते नहीं, तू मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं. तेरे शक्ति के जैसे बुलाते नहीं, वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. प्रल्हाद, या निर्जीव खांबामध्ये तुझा देव आहे असं म्हणतोयस ना? मग ऐक, आज नाही वाचणार तो माझ्या हातून. दुष्ट हिरण्याची तिचा अंत आता जवळ आहे. ब्रह्माजीच्या वरानुसार ना दिवस ना रात्र ना आकाश ना
असतात, परंतु एक गण नावाचा छोटा बालक घरात एकटाच खेळत असतो. लहानपणीपासून मंद असल्यामुळे त्याच्यासोबत कोण खेळायला येत नसते. आपण एकटे आहोत, आपले कोणीच मित्र नाही या काळजीने तो कायम निराश असायचा. तो गणरायाशी सारखा भांडण करायचा. जेव्हा मला का असं बनवलं, मी एकटा पडलो, माझे कोणीच मित्र नाही, तू तरी ये ना माझ्यासोबत खेळायला. हे त्याचे निरागस शब्द ऐकता क्षणी साक्षात देवालाही पाजळ फुटतो. त्याला त्याची खूप दया येते आणि त्या ठिकाणी साक्षात बाल स्वामी प्रकट होतात आणि त्याच्यासोबत अगदी लहान मुलासारखी खेळू लागतात. शेवटी तो त्यांना प्रश्न विचारतो, कोण आहात आपण, मी तुम्हाला ओळखले नाही. असे त्याचे शब्द ऐकता क्षणी बालस्वामी म्हणतात, मी कोण? अरे साक्षात दत्तगुरु म्हणजे मी, श्रीपाद वल्लभ मी, श्री नृसिंह सरस्वती मी आणि साक्षात स्वामी समर्थ मी. असा स्वामींचा महिमा सांगणारा प्रसंग तुम्ही प्रत्यक्षातच पहा. माझ्यासोबत कोणच खेळत नाही. जेव्हा मी एकटा पडलो, तू तरी ये ना माझ्यासोबत खेळायला. मी आलो, चल 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 खेळूया बघू. पहिली तुझी बाई.
हा चल 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 खेळूया. ए मी जिंकलो. आता तुमची बारी. हा 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 हे बघू इकडे. अरे मला जमतच नाही. तुला कसं जमत? परत दाखव बघू. बघा हा आता बघा. ए मी जिंकलो. आता आण बघू इकडे. अरे बाबा मला जमतच नाही. पण काय रे तू कोण? तुला ओळखलं नाही मी. काय मी कोण? अरे साक्षात दत्त गुरु म्हणजे मी. श्रीपाद वल्लभ ही मी. श्री नृसिंह सरस्वती ही मी आणि साक्षात स्वामी समर्थ ही मी. It's 12:19 a.m. यमुनेचे पात्र पार करणे अशक्यच होते. रक्षण करतो शक्यच होते. तेवढ्यात शेष नाग तिथे येतो आणि आपल्या फण्याने वसुदेव आणि बाळाचे पावसापासून रक्षण करतो. यमुना सुद्धा आपला प्रवाह सौम्य करून वसुदेवाला वाट करून देते. वसुदेव गोकुळ गावी पोचतात आणि बाळाला यशोदेपाशी ठेवून त्यांच्या बाळाला टोपलीत ठेवतात. मैं कहता था ना कि मनसूखा को मत दो, ये नहीं रोक सकता। पर वहाँ से गेंद लाएगा कौन? भेजो मनसूखा को। नहीं नहीं,
को क्यों? वो बेचारा डूब जाएगा। तो फिर तू ही लेके आ। हाँ, ले गया। तू नहीं फेंकी थी, तू ही ले गया। अच्छी बात है, मैं लेकर आता हूँ। रुक जाओ छोटे मुखिया, रुक जाओ। छोटे मुखिया रुक जाओ, छोटे मुखिया रुक जाओ। लल्ला लल्ला भगवान के लिए इस पेड़ से नीचे उतरा, नीचे उतरा, नहीं तो नदी में गिर जाओगे। नदी में ही तो कूदने जा रहा हूँ काका। काका, नदी में कूदोगे? क्या आत्महत्या करने की सोच ली है क्या? नहीं नहीं, हमारी गेंद यहाँ गिर गई है, उसे निकालने जा रहा हूँ। नहीं लल्ला, तुम कुछ नहीं जानते, तुम कुछ नहीं जानते। ये कालियाद है, कालियाद है। इसमें माँ भयंकर सर्पों का राजा कालिया नाग रहता है। आ जाओ जाना, हमें गेंद नहीं चाहिए, तुम आ जाओ। अरे तुम्हारा सेनापति किसी नाग के भय से वापस आने वाला नहीं। देखते रहो मैं क्या करता हूँ। नहीं उठा जाता, आंखों के आगे अंधकार छालो। क्षमा क्षमा है नाथ, हमारे पति पर दया कर दीजिए। मैया कहा है तो मैया को विधवा मत करो। स्वामी प्रभु की शरण में जाइए। ऋषि मुनि देवता कई जन्मों की तपस्या के बाद भी जिन चरणों के दर्शन नहीं कर पाते, वही चरण आपके शीश पर है, इन्हें नमस्कार कीजिए। त्राहिमाम माँ, त्राहिमाम माँ, हे देवता, मैं तुम्हारी शरण में आया, मेरी रक्षा करो, रक्षा करो, रक्षा करो। तथास्तु। जाओ सर्पराज, मैं तुम्हें जीवन दान देता हूँ, परंतु एक शर्त पर कि तुम ये स्थान छोड़कर यमुना जी के रास्ते समुद्र के मध्य में स्थित रमणक द्वीप पर चले जाओ, जो महान सर्पों के रहने का एक स्थान है। परंतु स्वामी, वहाँ मुझे आपका वाहन गरुड़ जीता नहीं छोड़ेगा। भगवान, पहले मैं उसी रमणीक द्वीप पर अपनी प्रजा के साथ रहता था। अब एक बार जब गरुड़ जी मेरे प्राण लेने मुझ पर झपटे, तो उनके भय से मैं अपनी पत्नियों सहित यमुना के रास्ते इस कुंड में आकर छुप गया। आप तो जानते हैं कि सौरभ मुनियों के श्राप के कारण गरुड़ जी इस यमुना के कुंड में नहीं आ सकते, इसलिए अपने प्राणों को बचाने के लिए मैं यहाँ आकर छुप गया। नहीं नागराज, अब गरुड़ तुम्हें कुछ नहीं करेंगे। अब तुम्हारे फलों पर हमारी चरण धूलि देखकर गरुड़ तुम्हें मारने की जगह इस चरण धूलि को नमस्कार करेंगे। जाओ मैया,
अब रमरम द्वीप पर अपने पति के साथ निर्भय होकर विहार करो। उठो कालिया, अब हमें बाहर लेकर चलो। बाबा, तुम चिंता मत करो, कन्नू को कुछ नहीं होगा। उसे साधारण मानव मत समझो, वो देवलोक से आया है। अरे वो देखो, कन्नू आ गया। परीक्षकांनी भाई काय ना पाऊस गोंधळ घालता
वारात झालो पाऊस पाऊस चालू आहे मित्रांनो, तरी पण दिंडी बघा ते हलत नाहीत, सगळे भिजले चिंब पूर्ण.
मित्रांनो कार्यक्रम शूट करून झालो सगळं आणि हालत बघा काय झाली याची केस बी पूर्ण भिजलं सगळा विराग झाला चिंब सगळे बॉडी बिडी सगळा भिजला आणि तो कार्यक्रम शूट करून आता तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. तर आता जर बघितला असा व्हिडिओ आवडला होता तुमचा तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मित्रांमध्ये कार्यक्रम कसं वाटलं आणि सगळ्यांनी शेअर करून मित्रांनो. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.